नमस्कार मित्रांनो, मी आहे कोल्हापूरची मुलगी दुबईतून आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे आपल्या महाराष्ट्रातील विशेषतः कोल्हापूरमध्ये साजरी केली जाणारी मकर संक्रांतीची पूजा. मकर संक्रांती म्हणजे सूर्याचे उत्तरायणात प्रवेश, नव्या पिकांची कृतज्ञता आणि निसर्गाला धन्यवाद देण्याचा दिवस. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मकर संक्रांतीची पूजा, माठ, मडकी मांडणी, भाजी, धान्य अर्पण, कोल्हापूरची परंपरा. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आपल्या महाराष्ट्रात विशेषतः कोल्हापूर, सांगली, सातारा या भागात हा सण फार पारंपरिक पद्धतीनं साजरा केला जातो. चला तर मग पाहूया आजच्या पूजेसाठी काय काय लागतंय ते. मडकी, गाजर, वांगी, भेंडी, शेवगा, रताळ, फ्लावर. धान्यामध्ये ज्वारी, बाजरी, गेहूं, नारळ, तिळगुळ, फुले, दिवा, अगरबत्ती आणि हळद कुंकू. सर्वप्रथम आपण जमिनीवर स्वच्छ जागी 2 माठ ठेवतो. हे माठ म्हणजे स्त्री, पुरुष किंवा निसर्गातील संतुलनाचेच प्रतीक मानले जाते. माठांच्या भोवती सर्व हंगामी भाज्या नीट मांडतो. प्रत्येक भाजी म्हणजे निसर्गाने दिलेले वरदान, नव्या पिकांचे प्रतीक. माठांच्या तोंडावर नारळ ठेवतो आणि हळद कुंकू लावतो. आता आपण पूजा सुरू करतो. प्रथम दिवा लावतो, फुले अर्पण करतो, रांगोळी काढतो, अगरबत्ती लावतो. यानंतर माठांना व भाज्यांना हळदी कुंकू लावून नमस्कार करतो. मनात म्हणतो, हे निसर्गदेवा, यावर्षी दिलेल्या अन्नासाठी धन्यवाद. पुढच्या वर्षी अशीच समृद्धी येवो. त्यानंतर तिळगुळ अर्पण करतो. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. हा संदेश मकर संक्रांतीचा खरा अर्थ असतो. या दिवशी पुरणपोळी, भाजी भाकरी, तिळाचे पदार्थ असे नैवेद्य म्हणून दाखवले जाते. कोल्हापूरमध्ये घराघरात भाज्यांचे नैवेद्य आणि त्यानंतर त्या भाज्यांची भाजी केली जाते. ही परंपरा आपल्याला अन्नाचा सन्मान करायला शिकवते. संक्रांती म्हणजे फक्त पूजा नाही, तर माणसामाणसातील नातं गोड करणारी सण आहे. हळदी कुंकू, तिळगुळ वाटप, सणासुदीची गोडी हे सगळं मन आनंदाने भरून टाकते. तर मित्रांनो, ही होती कोल्हापूरची पद्धत मकर संक्रांती पूजेची. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंटमध्ये सांगा तुम्ही मकर संक्रांती कशी साजरी करता आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कोल्हापूरची मुलगी इन दुबई. पुन्हा भेटूया नवा व्हिडिओसह. तोपर्यंत तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. मकर संक्रांतीच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा.